नमस्कार मंडळी, आपण आता बनवूया मटनची रेसिपी। मटनच्यासाठी लागणारे साहित्य: कच्चा मसाला, कांदा, लसूण अद्रकची पेस्ट, तेल, मटन, मीठ, हळद। आता आपण तेल गरम करून घेऊया। कुकरमध्ये कुकरमध्ये तेल 2 पळ्या टाकून घ्यायचं। त्यामध्ये सर्व कच्चा मसाला टाकायचा। कच्चा मसाला छान तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा छानपैकी परतवून झाल्यानंतर त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊया। ती पण छानपैकी परतवून घ्यायची आहे। त्यामध्ये मग अर्धा चमचा हळद टाकून आपली मटण टाकून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। परतवून झाल्यानंतर एकीकडे आपण गरम पाणी करायला ठेवलं आहे। गरम पाणी त्यामध्ये टाकून घेऊया। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून त्याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। 3 शिट्ट्या झाल्यानंतर भाजी आपली अशी तयार होते। त्यानंतर आपण कांदा भाजून घेतला आहे, खोबरं भाजलं आहे, लसूण अद्रक कोथिंबीर घेतली आहे आणि एकीकडे धने आणि पांढरे तीळ आणि टोमॅटो याची सर्वांची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। आता आपण त्याची छानपैकी पेस्ट बनवून घेऊया। सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ। टोमॅटो टाकून घेतला आहे, 2 टोमॅटो घ्यायचे आहे आपण। धने, काळे तीळ आणि थोडंसं तेजपान भाजून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता भाजलेलं खोबरं टाकून घेऊ। तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटते कमेंट करा सर्वांनी आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला। त्यामध्ये सर्व मसाला टाकून घेऊया। अशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची आहे। थोडंसं पाणी टाकायचं बारीक करताना। तेल खूप तापलं होतं। तेलामध्ये आपण मसाला टाकून घेतला आहे आपला बनवलेला। आता सर्व छानपैकी परतवून घ्यायचं आहे 5 ते 10 मिनिटं। आपण सर्व भाजलेलं असल्यामुळे जास्त परतवायचं नाही। आता आपल्याकडे जे अवेलेबल असतात ते मसाले सर्व टाकून घ्यायचे आहे। मी चिकन मसाला टाकला आहे, 2 चमचे मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद, गरम मसाला 2 चमचे। जेवढं आपल्याला तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण मसाले टाकून घेऊ शकतो। सर्व व्यवस्थित एकदम हलवून घ्यायचं आहे 5 ते 10 मिनिटं। आता आपली सर्व मसाले एकदम परतवून झाले आहे 5 ते 10 मिनिटं। आपण बघू शकता एकदम छान झाले आहे। आता एकीकडे आपण उकळलेली भाजी गरम करायला ठेवूया। त्यामध्ये आपला हा मसाला टाकून घ्यायचा आहे। सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे। तुम्ही ती भाजी मसाल्यात टाकली तरी चालेल किंवा असा मसाला इकडे टाकून घेतला तरी चालेल। नंतर आपण कढईमध्ये पाणी टाकून ते पाणी सुद्धा व्यवस्थित गरम करून घेऊया। गरम झाल्यानंतर आणि सर्व मसाला काढून त्याच्यातला टाकून घेऊया। आता भाजी 5 ते 10 मिनिटं चांगली व्यवस्थित उकळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली तर्रीदार झणझणीत मटणची भाजी, त्यावर आपण कोथिंबीर टाकायची आहे। उकळतानाच कोथिंबीर टाकायची, कोथिंबीरची टेस्ट येते भाजीला। अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी करून बघा, कमेंट करा सर्वांनी, आम्हाला सांगा कशी झाली भाजी। पाच ते 10 मिनिटं अशी भाजी छानपैकी उकळवून घ्यायची आहे।